27 जुलैचा तो दिवस. बारामती शहरात सर्वात वर्दळीचा रस्ता, महात्मा फुले चौक. लोक आपल्या दैनंदिन कामात मग्न होते, पण काही क्षणातच एक काळजाला हेलावून टाकणारी घटना घडली. एका डंपर खाली एक दुचाकी आली आणि एक वडील ओंकार आचार्य आणि त्यांच्या 2 निरागस मुली, एक 10 वर्षाची सई आणि एक 4 वर्षाची मधुरा क्षणार्धातच चेंगरली गेली. अपघात इतका भीषण होता की ओंकार आचार्य याचं पोटापासून खालचं शरीर अक्षरशः चिरडलं गेलं होतं. पण आश्चर्य म्हणजे की त्या मरणाच्या दारात असतानाही त्या बापाच्या ओठावर फक्त एकच आर्जव हाक होती की माझ्या मुलीला वाचवा, माझ्या मुलीला वाचवा. हे शब्द आईच्या पोटातून जन्मलेल्या प्रत्येक जीवाच्या काळजात पिळवटून टाकणारे होते. 4 वर्षाची मधुरा, अजून तिला एवढं काही समजत नव्हतं, आणि 10 वर्षाची सई, जी नुकतीच तिची बालपणाची स्वप्न रंगू लागली होती. दोघींनाही त्या अपघाताने हिरावून नेलं. ती दुचाकी फक्त एक वाहन नव्हती, तर एका कुटुंबाची शेवटची सफर ठरली होती. त्या दुर्घटनेनंतर बारामती थांबली, गहिवरली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या घटनेवर शोक व्यक्त केला आणि त्या कुटुंबाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आज या व्हिडिओद्वारे आपण या वडिलांच्या, ओंकार आचार्य यांच्या या शेवटच्या हाकेला मान देऊ. आपण फक्त श्रद्धांजलीच नाही, तर एक प्रतिज्ञा करूया. वाहन चालवताना काळजी घेऊ, नियम पाळू आणि कोणाचं असं कोमेजलेलं कुटुंब परत होऊ देणार नाही यांची प्रार्थना करू. ओंकार आचार्य आणि त्याच्या चिमुकल्या मुलींना भावपूर्ण श्रद्धांजली.